शीतल्स क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सुरुवात करणार आहोत सुंदर आरी वर्क एम्ब्रॉयडरी ब्लाऊज तयार करण्याच्या प्रवासाची। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे आरी वर्कसाठी लागणारा पेपर पॅटर्न कापडावर कसा काढायचा। आपण सुरुवात करणार आहोत ब्लाऊजच्या बॅक साइड पासून। आपण आधी तयार केलेला पेपर पॅटर्न आता फॅब्रिकवर ट्रान्सफर करायचा आहे। सर्वात आधी पेपर ब्लाऊजवर ठेवताना खाली अंदाजे 1 इंच जागा शिवण्यासाठी सोडायची आहे। ही जागा सोडणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे नंतर ब्लाऊज शिवताना डिझाईन कट किंवा वाकडं होणार नाही। यानंतर पेपर नीट जागेवर ठेवून फॅब्रिकमध्ये पिन्स लावून तो घट्ट फिक्स करून घ्या, म्हणजे पेपर हलणार नाही आणि तुम्हाला ड्रॉइंग अचूक काढता येईल। मी जसं इथे दाखवत आहे तसं तुम्हीही नीट पिन्स लावा। त्यानंतर एक गोष्ट नक्की लक्षात घ्या, दोन्ही खांद्यामधील अंतर साधारण 5 इंच ठेवा। मी माझ्या पॅटर्नमध्ये 5 इंचच घेतलं आहे आणि बरेच जण हेच माप फॉलो करतात। सगळं नीट सेट झाल्यावर आता बॉर्डर अगदी अचूकपणे ड्रॉ करा, जसं मी इथे दाखवते आहे तसंच। लाईन स्वच्छ आणि स्पष्ट काढा, कारण हेच तुमच्या डिझाईनचं बेस असेल। अनेकांनी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये आरी वर्कचे बेसिक शिकले आहे। सुई कशी धरायची, धागा कसा टाकायचा, बेसिक स्टिचेस कसे करायचे। तर आता आपण त्या बेसिक नंतरचा पुढचा भाग सुरू करत आहोत। या सिरीजमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने बेसिकपासून ते पूर्ण झालेल्या आरी वर्क ब्लाऊजपर्यंत सर्व काही शिकवणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आधीचे बेसिक व्हिडिओ नक्की बघा, कारण त्यातून तुम्हाला आरी वर्कचा संपूर्ण बेस समजेल। या व्हिडिओनंतर तुम्हाला स्वतःच्या ब्लाऊजवर डिझाईन ट्रान्सफर करणं अगदी सोपं वाटेल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच ब्लाऊजवर सुंदर आरी वर्क सुरू करूया। एकदा ड्रॉइंग पूर्ण झालं की सावधानपणे पीस काढा आणि पेपर हलका हाताने उचला। आता तुमचं डिझाईन फॅब्रिकवर ट्रान्सफर झालं आहे। बॅक साईड प्रमाणे स्लीव्जवरही आपण तेच स्टेप फॉलो करायचे आहे। सर्वात आधी पेपर पॅटर्न स्लीवच्या फॅब्रिकवर नीट ठेवून घ्या, त्यावर हलक्या हाताने पिन्स लावून पेपर घट्ट फिक्स करा, म्हणजे ड्रॉइंग काढताना पेपर हलणार नाही आणि डिझाईन नीट ट्रान्सफर होईल। यानंतर डिझाईनची लाईन काळजीपूर्वक काढा, जसं मी इथे करत आहे तसं बारकाईने पहा आणि शिकून घ्या। आता एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, दोन्ही स्लीव्ज एकाच ब्लाऊज पीसवर ठेवताना दोन्हींची पोझिशन आणि अंतर अगदी सारखं राहिलं पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूंना डिझाईन एकसारखं परफेक्ट दिसेल। मी जसं इथे ठेवते आहे आणि ड्रॉ करते आहे तसं पहा आणि फॉलो करा। आपण फक्त उजव्या फ्रंट शोल्डरवरच डिझाईन ट्रान्सफर करणार आहोत, कारण बघा, साडी घातल्यावर डाव्या बाजूचा फ्रंट शोल्डर बहुतांश वेळा दिसत नाही। म्हणून सामान्यतः आरी वर्क एम्ब्रॉयडरी फक्त उजव्या फ्रंट शोल्डरवरच केली जाते। आता इथे आपण पूर्वीसारख्या स्टेप फॉलो करणार आहोत। मी जसं इथे दाखवते आहे तसं डिझाईन काळजीपूर्वक ड्रॉ करा।
तर अशा प्रकारे आपण ब्लाऊज बॅक साईड दोन्ही स्लीव्ज व फ्रंट शोल्डर हे सर्व डिझाईन फॅब्रिकवर ट्रान्सफर केले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि पुढच्या भागात आपण सुरू करणार आहोत या ब्लाऊजवरचं सुंदर आरीवर्क डिझाईन स्टेप बाय स्टेप. जर तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद.